सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की, या ठिकाणी मृत्यू महोत्सव या विषयामध्ये ग्रंथामध्ये काय संलेखनाची चर्चा पूर्वसत्रामध्ये पूज्य सरल सागरजी महाराजांच्या माध्यमातून झालेली होती। त्या चर्चेमध्ये काय संलेखना करायची असेल तर ते क्रमाक्रमानं क्रमवाईज करायची। आपल्या आयुचं म्हणजे आयुष्याचा प्रमाण म्हणजे परिस्थिती बघून त्या ठिकाणी ते करायचं आणि देहाबरोबर इंद्रियांच्यावरचं ममत्वरहित भाव करून आहारापासून आणि त्याच्या आस्वादापासून विरक्त होऊन ही काय संलेखनाचा विचार करायचा, अशा पद्धतीची आचार्य भगवंतांनी त्या ठिकाणी त्या शास्त्रामध्ये सांगून समाधी मरण में आत्मघात का अभाव, म्हणजे समाधी मरण म्हणजे आत्मघात, आत्महत्या असं काही जण म्हणतात। काही धार्मिक अश्रद्धा नसणारी जी लोक असतात किंवा जी विज्ञानवादी लोक असतात अशी लोक संलेखनाला आत्महत्या म्हणतात। आत्महत्या ही काय सांगून सवरून आणि त्याच्या प्रोसिजरला 12 वर्ष लागतात किंवा एवढे दिवस लागतात असं नाही। आत्महत्या ही चोरून केली जाते, आत्महत्या ही संक्लेशानं केली जाते, आत्महत्या ही दुःखित अवस्थेमध्ये केली जाते आणि तेच की संक्लेश परिणामांनी केली जाते। आणि संलेखन हा जो विषय आहे तो परिणामांच्या खेळातून आहे। संलेखन हा जो विषय आहे तो जिनधर्माच्या परिणामांना समजावून घेऊन, जिनधर्माच्या ज्ञानाचा आधार घेऊन स्वतःच्या आत्मशक्ती आणि स्वरूपाला जागं करण्यासाठी केलेलं आणि त्याचं जागृत अवस्था प्राप्त करण्यासाठी केलेली ही क्रिया व्रत आहे। व्रत नव्हे, हे महाव्रत आहे। त्याच्यामुळे इथं समाधी मरणामध्ये प्रत्येक समयाला असंख्यात गुणी पापकर्माची निर्जरा आणि असंख्यात गुणी पुण्यकर्माचा बंधच होतो। आणि आत्महत्येमध्ये असंख्यात गुणित पापकर्माचाच बंध होतो, पुण्यकर्माचं तर 1% सुद्धा कुठं तिथं लवलेश नाही। एवढा मोठा फरक आहे। तरी इथं हे ग्रंथकार काय म्हणतात ते बघूया। अब या कोई प्रश्न करे, इथं जर कोणी प्रश्न केला की यो आहाराधिक त्याग करी मरण करना सो आत्मघात आहे, आत्मघात करणं अयोग्य काय आहे की बाबा असं आहार पाणी अन्न पाणी या सगळ्या गोष्टींचा त्याग करून मरणं हा तर आत्मघात झाला आणि आत्मघात हे अयोग्य आहे। तर त्याला उत्तर देताना सांगतात, ज्याकै भूतकाल सुख करी कै मुनीपणा व श्रावकपणा तथा महाव्रत अनुव्रत फलता दिखे,
ज्यामध्ये फार काळ सुखाचा करून मुनीपणा आणि श्रावकपणा, अनुव्रत, महाव्रत याचं पालन केलेलं याच्यात दिखतंय. पलता दिके, तो पालन करायला लागलाय. आत्महत्या करायला काय तू एका मिनिटात गळ्यात असं लावला आणि एका मिनिटात सोडला आणि मेला असं नाही. हे चोरून काही नाही. इथं तर महाव्रत मुनींच्या अपेक्षेनं, अनुव्रत श्रावकांच्या अपेक्षेनं कित्येक वर्षाचं त्यांनी पालन करायला लागले असं दिसतं इथं. आणि ते समाजाच्या आणि जगाच्या पुढं दिसतंय. असं काय चोरून कडी घालून त्याचं पालन करतात असं नाही. ती जगाच्या पुढं स्वीकारतात, जगाच्या बरोबर पालन करतात आणि जगासमोरच त्याचा त्याग करतात. असं झाकून काही नाही इथं. त्यामुळं तुम्ही म्हणताय तसं नाही. ते इथं तर डोळ्याला आणि अनुभवाला सगळं दिसा लागलंय त्याचं. पुढं काय, अरे स्वाध्याय, ध्यान, दान, शील, तप, व्रत, उपवास आदी पलताय. आणि तेवढंच नाही नुसता, तर इथं स्वाध्याय दिसतो, ध्यान करायला लागले, दान आदी क्रियांच्यामध्ये ते आहेत, तप, व्रत, उपवासाचं पालन या ठिकाणी करतात. आणि हे सगळं डोळ्याला दिसा लागले. सगळं हे सगळं डोळ्याला दिसा लागले किंवा लोकांच्या अनुभवात सगळे या लागले. तथा त्याचबरोबर जिनपूजन, स्वाध्याय, धर्मोपदेश, धर्मश्रवण, 4 आराधना का सेवन अच्छी तरह निर्विघ्न सदता होय. त्याचबरोबर जिनेंद्र भगवंतांची पूजा, स्वाध्याय, धर्मोपदेश, धर्मश्रवण आणि 4 प्रकारचे ज्या आराधना आहेत, दर्शन आराधना, ज्ञान आराधना, चारित्र आराधना, तप आराधना, या 4ही प्रकारच्या आराधनेचं या ठिकाणी सेवन करून चांगल्या प्रकारे निर्विघ्न साधन तिथं साधना केलेली दिसते असते. त्याचबरोबर दुर्भिक्षा आदींनी भय होऊ नाही आया होय. आणि इथं असं कुठलं भय पण नाही. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितली की असाध्य रोग शरीरामध्ये नाही, त्यामुळं आम्ही एकदम सगळ्या गोष्टी करतोय म्हटलं तर जे आहे ते सर्वांच्या समोर, सर्वांच्या साक्षीनं आणि व्यवस्थित चालू आहे. त्याचबरोबर स्मरण नाही, ज्ञान नाही, नष्ट करणेवाली जराहू नाही. म्हणजे संलेखना घेत असतानाच इथं सांगायला लागलेत की कुठला रोग नसताना आम्ही संलेखना घेतली नाही, किंवा माझी बुद्धीचं सगळं आता अजून एक 10-20-25 वर्ष सगळं व्यवस्थित चालण्यासारखी बुद्धी सगळं आहे तर आम्ही घेतलो आहे असं नाही. त्याचे काहीतरी नियम अटी आहेत की बाबा दुर्भिक्षाचा रोग झाला आहे आणि आता मृत्यूला निमित्तच समोर आहे तर संलेखना घेतल्या. आता इंद्रिय सगळी शिथिल झालीत, इंद्रियादींचा उपयोग होत नाही, म्हणजे माझा धर्मक्रिया करण्याची, पालन करण्याची क्षमता आता नाही, म्हणून आम्ही घ्यायला लागलो आहे. असं सगळं व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे. आणि असं पण कधी कोण संलेखना घेतं नाहीत. परत दशलक्षण रत्नत्रय धर्म देयसू पलता होय. आता रत्नत्रयाचं सगळं आमचं पालन पण व्हायला लागले तरी पण आम्ही घ्यायला लागलो आहे असं नाही. ताकू आहार त्यागी संन्यास करणं योग्य नाही. म्हणजे हे सगळं चांगलं आहे. दशलक्षण धर्माचं पालन, रत्नत्रय पालन करण्यासाठी शरीर साध्यालय, कुठला रोग नाही, बुद्धी इंद्रिय सगळे चांगले आहेत. आणि असं सगळं असताना संन्यास घेणं म्हणजेच समाधी मरण.
संन्यास घेणं म्हणजे दीक्षा घेणं असं अर्थ लावायचा नाही. म्हणजे हेच चांगलं आहे तर का दीक्षा घ्यायचं नाही, हे सगळं बाद झाल्यावर दीक्षा घ्यायचं असा त्याचा अर्थ लावायचा नाही. इथं समाधीचा विषय चालू आहे. कशाचा विषय चालू आहे? आणि अजून आपली बुद्धी व्यवस्थित चालते सगळी. त्यामुळं सारखं समाधी 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 म्हणायचं नाही. सरळ सागरानं वीरसागर म्हणून बोलवायचं ज्यावेळी चालू करशील त्यावेळी समाधी घ्यायची आपण. म्हणजे स्मरणशक्ती कमी झाल्या असं म्हणायचं. डोळ्याला दिसता दिसता ते ताकामध्ये भाकरी बुडवायच्या वाटणीचं पाण्याच्या तांब्यात बुडवलं म्हणजे डोळ्याला दिसेना, मग सल्लेखनं घ्यायचं असते. आता काय आपलं सगळं व्यवस्थित आहे, बुद्धी व्यवस्थित आहे, अजून सही करायला हात व्यवस्थित चालते, हिशोब ठेवायला बुद्धी व्यवस्थित चालते. सगळं चांगलं असताना सल्लेखनं घ्यायचं नाही असं म्हणल्यात. दीक्षा घ्यायला चालते, फक्त सल्लेखनं घ्यायची नाही. पण आज ही चांगलं आहे, पण हिची लक्षणं काही दिसा लागलीत. आता हिची लक्षणं दिसा लागलीत. वयही प्रकृष्ट झालेलं आहे, म्हणजे व्यवस्थित झालेलं आहे. आणि पुढे आता 10-12 वर्ष टिकेल घ्यायची गॅरंटी नाही. अशा वेळेला 12 वर्षाची सल्लेखनं घेणं गरजेचंच असतं. सगळं बंद पडल्यावर घेणं. जसं सामान्य कुटुंबामध्ये पावसाची लक्षणं दिसली, 1, 2, 4, 8 दिवसात पाऊस पडायचं ते नक्षत्र येणार आहे, तर का शेतकरी काय करतोय? सगळं शेतात मशागत करून तयार ठेवतोय. आणि पाऊस पडायला लागले की लगेच पेरायला चालू करतोय. पावसाची लक्षणं दिसली, आता हे पुरुषांचं झालं, बायकांचं उदाहरण काय द्यायचं? पावसाची लक्षणं दिसा लागली की बाई शांडगं घातलेलं, पापड घातलेलं, धुणं वाळत घातलेलं, पाऊस यायची वाट बघतात. काय अगोदर 1 अर्धा तास काढून घेतात. काय असतंय देशमानी का की तसलं काही कधी केलोच नाही. म्हणून उठलो आणि नीट दवाखान्यातनं काम करून घर काही केलाच की सगळं. मग त्याच्या अगोदर अर्धा तास आपण अगोदर काय करतोय? वातावरण दिसल्यावर करतोय की नाही? काय पाऊस पडा लागल्यावरच या सगळ्या वस्तू आम्ही गोळा करत आत नेतोय? नाही. तसं ही लक्षणं आपल्याला 10-12 वर्ष अगोदरपासून दिसायला चालू होतात. ही सगळी लक्षणं, आणि ती लक्षणं दिसा लागल्याबरोबर आपण त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. पण ही लक्षणं दिसत नसताना उगाच मला आता जगावंसं वाटत नाही, लई ज्ञान झाले, स्वाध्याय झाले आणि आता मला मरावंसं वाटतंय, काय शरीर माझं नाही, आत्मा माझा आहे, असलं सगळं आहे. हे आता लई वैराग्य ज्ञान झाले आणि म्हणून आता या शरीराचा त्याग करतो. म्हणून उगाच काही दोष नसताना सुद्धा सल्लेखना घेणं हे सुद्धा आगमाच्या विरुद्ध आहे, असं आचार्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. धर्म सदता हूँ आहार त्यागी मरण करे है, सो धर्मस्तय परांग मुख भया, त्याग व्रत शील संयमादि करी मोक्ष का साधक उत्तम मनुष्य, पर्याय तय विरक्त हुआ अपनी दीर्घ आयु होते हो, अर धर्म सेवन बनते हो, आहारादि का त्याग करे सो आत्मघाती होय. आणि म्हणून इथं सांगितलं धर्म साधण्यासारखं शरीर आहे, व्यवस्थित आहार चालू आहे, इंद्रिय आदी सगळे व्यवस्थित आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते अहिंसा महाव्रत. कुठला आहे? आणि ते अहिंसा महाव्रत करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कुठलं आहे? डोळे. याचा अर्थ असा पण नाही उद्या अचानक आमच्या वयाच्या एका साधूंना डोळ्याला दिसायचं कमी झालं आणि बाकीचं सगळं शरीर अजून धनदाकट आहे म्हणून 50-55 वर्षी दीक्षा घ्या, सल्लेखनं घ्यायला पाहिजे असं नाही.
वय पण 60, 70, 75 वर्ष झालेत आणि मग आता डोळे क्षीण झाले तर समाधी घ्यायला सांगितलं. नाहीतर आता आम्ही साधू आहे. आचार्य वर्धमान सागर महाराज पंचम पट्टाचार्य, त्यांना 20-25 वर्षापूर्वी कधीतरी एकदम डोळ्याला दिसायचं बंद झालं एकदम. मग आता त्यांचं वय त्यावेळेला इथले 50 बरं असेल का, त्याच्या अगोदरची गोष्ट आहे मला माहीत नाही, पण फार दिवस झाले असं म्हणतात. मग त्यावेळी त्यांचं वय 45-50 असेल. मग आता डोळ्याला दिसायचं बंद झालं म्हणून लगेच सल्लेखनं स्वीकारायची. तरीही त्यांनी उपवास स्वीकारला आणि शांतीनाथ भगवंतांच्या पुढे बसून कंटिन्यूस त्यांनी संघ सगळे मिळून शांतीनाथ भक्तीचं पाठन केलं. शांतीनाथ भक्तीचं. आणि दुसऱ्या काही तिसऱ्या दिवशी एकूण म्हणून ते 48-2 दिवसानंतर त्यांच्या डोळ्यालाच दिसायला चालू झालं. ही भक्तीचं फळ आहे. अंतरंगामध्ये त्यांच्या पुण्याचा उदय झाला, बहिरंगामध्ये या सगळ्या क्रियेच्या भक्तीचं फळ म्हणायचं. तर हे सगळं असं होतंय. त्यामुळं एकांतानं डोळ्याला दिसत नाही, सल्लेखना घ्यायला पाहिजे, महाव्रताचं पालन होत नाही असं. पण ह्याच्यावर बाकीचं वय पण बघितलं पाहिजे. भक्ती एकदम त्रास होता ना नाही, आणि त्याचं फळ असते लक्ष. आणि ते म्हणून तुम्ही अजूनपर्यंत टिकलायचा, नसेल तर ते होत नाही. म्हणून मी पण तुम्हाला 16 दिवस विधान करतो म्हटल्यावर मी नको म्हटलो नाही. का नको म्हटलो नाही? हे निमित्त आहेत सगळे, बहिरंग निमित्त, आणि त्याच्याशिवाय पुण्याचा प्रभाव तिथं होत नाही. पुण्याच्या प्रभावाशिवाय समाधी मरण किती वैराग्य भाव असू दे, समाधीचं फळ, समाधीचं जे क्रिया आहेत त्या व्यवस्थित घडत नाहीत. म्हणजे तसं शरीर आहे आणि त्यामुळं धर्मापासून परांगमुख होण्याच्या भयानं या संयमादी सगळं व्यवस्थित असताना जर अनेक काळपर्यंत तुम्ही पर्यायापासून विरक्त झाला आणि दीर्घ आयु असताना सुद्धा धर्माचं सेवन करण्याची शक्ती असताना सुद्धा आहाराचा त्याग केला तर ते आत्मघातीपणा होणार. पण बाकीच्या सगळ्या गोष्टींच्यामुळं आत्मघातीपणा होत नाही असं आचार्यांनी सांगितलं, म्हणजे ग्रंथकारांनी सांगितलं. जातई धर्म संयुक्त शरीर की बड़ी यत्नतई रक्षा करना ऐसी भगवान की आज्ञा. आणि जेवढं शक्य आहे तेवढं निर्दोष, जेवढं पालन करण्यासारखं आहे तोपर्यंत त्या शरीराचा आधार घेऊन धर्माची बहिरंग, अंतरंग म्हणजे आत्मस्वभावाची, आत्मधर्माची रक्षा करणं हेच भगवंतांची आज्ञा आहे. आणि ज्यावेळी त्याच्यामध्ये मी कमी पडतोय असं लक्षण दिसतात त्यावेळी त्या शरीराचा त्याग करून आत्मधर्म सुरक्षित करण्यासाठी समाधी मरण स्वीकारायचं म्हणून सांगितलं. अरधर्म के सेवन का सहकारी ऐसा देह को आहार त्याग करी छांडी देना, तही कहा देवनारकी तिर्यंचनिका देह संयम रहित तिनके व्रत तप संयम सदेगा. आणि म्हणून सांगितलं धर्माचं सेवन करण्यासाठी सगळ्यात सहकारी जवळचं कोण आहे? सहकारी कारण शरीर. त्या शरीराचा आहाराचा त्याग करणं म्हणजे देव नारकी त्रियंचांच्या शरीराला संयम रहित, तिथं देव नारकी आणि त्रियंचांच्यामध्ये
संयमाचं पालन करण्याची क्षमता नसते आणि तिथं ते व्रत संयम साधण्यासाठी काय नसतात, सक्षम नसतात परिपूर्ण धर्माचं पालन करण्यासाठी. मग अशा रत्नत्रयाला साधनभूत असणाऱ्या आत्मसाधकाला मनुष्य शरीर एकच सगळ्यात मोठं साधन आहे. आणि म्हणून रत्नत्रय का साधक तो मनुष्य देही आहे. रत्नत्रयाचं साधक कोण आहे? मनुष्य शरीराचा आहे. आणि अशा त्या धर्म का साधक धर्माचं साधनभूत असणाऱ्या मनुष्य देहाचा आहाराधिक त्याग करी छाडे है ताके कहा कार्य सिद्ध होय. आणि सगळं व्यवस्थित असताना रत्नत्रयाचं पालन आदी करण्यामध्ये सगळं व्यवस्थित सक्षम असताना सुद्धा त्या मनुष्य शरीराचा उपयोग करून जास्तीत जास्त व्रतांचं पालन जास्त दिवस करून कर्माची निर्जरा आणि पुण्याचं बंद करायचं सोडून त्याला सगळं व्यवस्थित असताना सोडायचे, अट्टहास म्हणजे आत्मघात आहे. म्हणजे तो काय? आत्मघात. म्हणून प्रत्येकाचे नियम ठरलेत बघा. लोकांना वाटतंय महाराज उद्देशून बोलतात, असं काही नाही. उद्देशून काय बोलायचं काय काम आहे? दीक्षा घेणारे आणि दीक्षा देणारे दोघांची योग्यता ठरलेली आहे. समाधी घेणारे समाधी देणारे सगळ्यांची योग्यता ठरलेली आहे. माझ्यातले भाव चांगले आहेत, माझी लई बुद्धी चांगली आहे आणि मी भारताचा नागरिक आहे, मतदान करतोय मी, म्हणून मला काय 22-23 वर्षी वर्तमान पंतप्रधानापेक्षा माझी बुद्धी जास्त आहे, ती बुद्ध्यांश, म्हणून काय मला 20-25 वर्षी पंतप्रधान होता येणार नाही. तसं माझ्याकडे ज्ञान जास्त आहे, माझ्याकडं क्षमता जास्त आहे, माझ्याकडे धैर्यता जास्त आहे, माझ्याकडे स्थिरता जास्त आहे, माझ्याकडे वैराग्य जास्त आहे, समताभाव जास्त आहे. म्हणून सगळं व्यवस्थित असताना 50-52 वर्ष मला वाटलं म्हणून मी समाधी घेऊन चालणार नाही. तर प्रत्येकाचे नियम काय आहेत? ठरलेले आहेत. सौरभ, प्रत्येक गोष्टीचे नियम काय झालेले आहेत? ठरलेले आहेत. नाहीतर मग अतिविश्वास आणि कमी विश्वास दोन्ही पण काय असतात? धोक्याचे असतात. कुणासाठी? स्वतःसाठी पण आणि समोरच्यांच्यासाठी पण. बरोबर आहे की नाही? म्हणून अति आत्मविश्वास याला आचार्यजी फाजील विश्वास म्हणत होते. सन्मती सागर महाराजजी लई फाजील विश्वास ठेवू नको स्वतःवर असं डायरेक्ट म्हणणार. ज्यांना कळलं ते स्थिर झाले, ज्यांना ते गुरूंच्या शब्दाचा अर्थ कळला नाही ते फाजील विश्वास करत करत फजिती करून बसले, त्यांची फजिती झाली. म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टीचा कुठं ना कुठं तरी काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग कुठली गोष्ट विचार करताना काहीतरी करताना विचार करून करावी. विचार केलेली गोष्ट बोलताना विचार करून बोलावी. बोलून कार्य करताना विचार करून कार्य करावं. काय एकदम मनात आल्यावर लगेच करून चालते नाही नव्ह का? नाही ते काय होते? घात होण्याची शक्यता असते. म्हणून या ठिकाणी आचार्याने सांगितलं एकमेव मनुष्य शरीर असं आहे जे रत्नत्रयाची साधना करून असंख्यात गुणी कर्माची निर्जरा करायला निमित्त आहे. त्यामुळे त्याच्याकडून किती करता येईल साधना तेवढी करून घ्यायचं. आचार्यश्री सन्मती सागर महाराज म्हणणार पाहुण्याचं बैल 4 दिवस कामाला आणते ती. पूर्वी
पाहुण्याचे बैल 4 दिवस इथं घेऊन येत होते. आम्ही लहान असल्यापर्यंत तरी पद्धत होती. बैल घेऊन यायचं, ट्रॅक्टर घेऊन यायचं, कामं करून घ्यायचं आणि परत द्यायचं. तर पाहुण्याची बैल आपल्याकडं आली ना, त्याला पोटाला भरपूर घालून सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला अवताला झोपायचं. हाय तोवर का त्यांच्याकडं काय करून घ्यायचं, काम करून घ्यायचं. अशी पद्धत असते. तसं आपल्याला काही सकाळ संध्याकाळ घालून चालणार नाही शरीराला, पण जोपर्यंत ते चांगलं आहे तोपर्यंत एक टायमाला व्यवस्थित घाला आणि त्याच्यानंतर जेवढं साधना करता येईल तेवढी त्याची साधना करून घ्या. कारण परत इथनं देवगतीत गेल्यावर आणि साग्रोपम आयुष्य, किती इच्छा आणि भावना असल्या तरी वैकृतिक शरीराचा आधार तुम्ही घेतल्यामुळं आपल्याला परत कुठलंही व्रत, संयम, तप करता येणार नाही. पूजा करेन, भक्ती करेन, दानसुद्धा आपण इथं मनुष्यगतीत द्यायला जमणार नाही ते मनुष्यांना. पण पूजा भक्ती चांगली करू शकतो. पण केवळ पूजा आणि भक्तीनं मोक्ष मिळतो का? नाचुनी गावनी मुक्ती मागया, येतो मंदिरात हौस गौस नवस तिघबी येत्यात मंदिर, असे गाणं आहे. कोण पायरीवर बसून गप्पा मारण्यामध्ये धर्म समजतो, कोण गर्दीचा संधीचा फायदा घेऊन चोराचोरी करायला येतो असा भक्त असतो, कोण नुसता नाचून बिचून भक्ती करून धर्म करणार येते. डॉल्बी पाहिजे त्याशिवाय भक्ती करता येत नाही, मग डॉल्बी आली की जर दारू पाहिजे त्याशिवाय भक्ती करता येत नाही, असं नुसता नाचण्यात आणि गाण्यातच धर्म समजणारी अशी काही लोक असतात भक्त. काही लोक मंदिर पवित्र ठेवण्याबरोबर आपला आत्मा पवित्र ठेवण्याच्या भावनेने येतात. काही भक्त कर्म जाळून ध्यान करून मोक्षाला जायच्या भावनेने येतात. आम्ही नेमकं कोण आहे याचा विचार करण्याची संधी. म्हणून तिथे इच्छा असून पण आम्ही काय संयम धारण करू शकत नाही. आणि आता संयम धारण केलोय त्याचा परिपूर्ण उपयोग करून घ्यायचा. तुम्हाला म्हणजे लहानपणी आमच्या जीवनात उदाहरण सांगतो. घरापुढं आमच्या घरापुढनं ट्रॅक्टरची ऊसाची ट्रॅक्टर भरलेले जाणार. आपल्या सगळ्यांची अवस्था आमची काय झाली ती सांगा लागलो. विशेष करून सगळ्या ब्रह्मचारी भैयांची आणि दीदींची. मग आमच्या आजीच्या अंगात जरा देव येत होतं तिथं. मग काही लोक असं जाता जाता ट्रॅक्टर बैलगाडी थांबवायची आणि 2-2 उसं तिथं टाकून जायचं. हां, म्हणजे आमच्या घरापुढं. हां, अरे आजीच्या नंतर माझंच होतं की ते, पण सोडून आलो, घेऊन आलो नाही. माताजी खरोखर सम्यक ज्ञानाचा प्रभाव एवढा जबरदस्त असतो ना. ज्या दिवशी आम्हाला धर्म कळला त्या दिवशी आम्ही लाखो रुपयाच्या प्रॉपर्टीवर, आमचं लाखो रुपये कर्ज असताना सुद्धा ते लाखो रुपयाची जागा घर शिल्लक असताना आम्ही ते डावलून घेऊन आलो. कारण मिथ्यात्वाचं आपल्याला एक कण खायचं नाही म्हणून. आमच्या आईचं पण धाडस आणि आमचं पण धाडस. ज्या दिवशी चांगल्या मार्गात आलो त्या दिवशी संकल्प केला, चुकीच्या मार्गाचा पैसा चौकटीच्या आत आणायचं नाही आणि आयुष्यात वापरायचं नाही. त्या काळात चुकीच्या मार्गाने मिळवलेले लाखो रुपये आहे तसं जिथल्या तिथं ज्यांना दिलं तर तिथल्या तिथं सोडून आलं. त्याचा कधी पैसा आणला.
म्हणजे इंद्रभूती ब्राह्मणासारखं ज्या क्षणाला सम्यक्त्व आणि खऱ्या ज्ञानाने धर्माची प्रचिती झाली त्या क्षणाला चुकीच्या पैशाचा आणि चुकीच्या संपत्तीचा 1% कधी अपेक्षा ठेवली नाही. असो, ती ऊस तिथे टाकणार, ते आयतं पडलेलं असणार घरापुढं. त्यामुळं एकदा तिथं घरापुढं पुढे एक गिरण होती मुस्लिम समाजाची, त्यांच्या तिथं ती रस काढायचं गाणं होतं, हाताने फिरवायचं. एकदा दोनदा लईतली ती ऊस ढकलायचं आणि त्याचा रस काढायचं त्या गाण्यात आणि तसंच चिपाट टाकून द्यायचं. मग शेवटला ऊस कमी व्हायला लागल्यावर कोण टाकत नव्हती. देवाला सुद्धा कवा टाकायची लोकांना कळते. मग त्यावेळेला आम्ही वाडा आणायला वगैरे जाणार ना शेताकडं, म्हणजे विकत, त्यावेळी त्या बिंड्यातनं 1-2 ऊस घेऊन येणार. त्यावेळेला त्याला 4-4 वेळा त्या गाण्यात घालून त्याचा चोथा निघूपर्यंत त्याच्यातनं रस काढायला बघणार. काय सांगायला लागलो लक्षात आलं की नाही श्रीकांत भैया? मंगळवार दिना इंतात ಮಾಡೋದೆಲ್ಲ ಇನ್ನು शनिवार येते. माणसाला सहज मिळालं तर त्याची किंमत नसते. माणसाला ज्या वेळेला कष्टपूर्वक मिळतं त्यावेळी त्याला किंमत करते. अजून तुम्हाला मला, आता तुम्हाला कळलंय ते, अजून आम्हाला जरा 50-60% कळलंय, पण अजून आमच्याकडं पण चुका होतात. कुणाला किती कळलंय ते मला माहीत नाही. दुसऱ्यांच्या बाबतीत बोलायचं आम्हाला काय अधिकार नाही. आम्हाला वाटते मनुष्य शरीर, मनुष्य गती, हे जैन कुल, हे बाकी सगळं मिळाले, सहज मिळाले आम्हाला. त्यामुळं ह्याची किंमतच नाही आमच्याकडं. ह्याची काही नाही, किंमतच नाही. आमची अवस्था काय झाल्या, खाल्लो तर तुपाशी नाही तर उपाशी. शास्त्रात लिहिलेलं निर्दोष चरित्र केलो तर निर्दोषच करणार. जरा एक 5-10 मिनिटं दोष लागते आम्हाला. मग 5 मिनिटं दोष लागलं काय आणि 24 तास दोष लागलं काय, लागलेच ना दोष. म्हणून बाकीच्या त्या 5-10 मिनिटात लागणाऱ्या दोषाचं डोकीत घेऊन बाकीच्या 23 तास करण्याची जी संधी असते त्या तिकडं आमचं लक्षच नाही. मग आम्हाला हे करायचं नाही, मला ते करायचं नाही, मला ह्याचं काही गरज नाही, आणि कायम मग आळशी प्रवृत्तीनं आम्ही जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. याचं एकच कारण आहे, मनुष्य शरीर मिळाले गती, ह्याचं गांभीर्य नाही. जैन कुल मिळालं याचं गांभीर्य नाही. एवढी चांगली संगती मिळाली त्याचं महत्व नाही, महत्व. आणि त्यामुळं जरा चुकलं की चूकच असते, जरा काय जास्त काय, त्यामुळे सगळंच चुकायचं, अशा मानसिक प्रवृत्तीत आम्ही जगतोय. पण हे पंचम काल आहे, चूक होत असते, पण बाकीच्या वेळेला संधी आहे तोपर्यंत तर त्याचा फायदा घ्यायला पाहिजे आणि तिथं तर चांगलं वागायला पाहिजे. ह्या गोष्टींचं महत्त्व आता राहिलेलं नाही. त्यामुळे इथं सांगितलं की मनुष्य शरीराची जेवढी चांगली फायदा करता येईल तेवढं करायचं सोडून त्या संधीचं हे असताना सुद्धा आम्ही तिथं जर असं कमी काही कारण नसताना समाधी घेत बसलो तर मग उपयोग काय. जयसिंगपूरची एक श्राविका होती, मी नाव सांगत नाही, तुमच्याकडं पण 1-2-4 आलत्या, कळल्यावर नाव घ्यायचं नाही. धार्मिक आहेत, चुकीचं काही नाही. 2008-9
त्यांची कंबरतीन अशी दुखत होती, त्यांना ते वेदनाच सहन होईना. आणि धार्मिक असल्यामुळे सल्लेखना द्या, सल्लेखना द्या, सल्लेखना द्या. मग त्या ठिकाणी व्यवस्थित सगळ्यांनी जाऊन सगळं केलं, सगळं सांगितलं झालं. आम्हाला एकदा मग आचार्यशी म्हटले तिथं आहार पण करा. त्यावेळी आईला होतो भाऊ 99%. आहार पण करा आणि थोडं याच अवस्थेत सांगून ठीक आहे म्हटलं. आणि मग गेलो, आहार केलो, अर्धा तास बसलो आणि सगळं सांगून आलो. काही उपचार केले, सगळं झालं. आज येईन घणघणीत आहे अजून धर्म करायला. 2009-08 कुणीकडं 25 म्हणजे आज 17 वर्ष झाली, 16 वर्ष. म्हणजे काय त्यांनी धर्म आचरण बहुतेक प्रतिमा पण घेतली तसं कळते. चालू आहे त्यांचं व्यवस्थित सगळं. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या गोष्टी फार महत्त्वाच्या मानल्या जातात. म्हणून आपण एवढ्यासाठी आपल्याबरोबर एक 4 म्हातारी माणसं, धार्मिक माणसं, अनुभवी माणसं, मग ते गुरुरूपात महाव्रती असू देत किंवा धार्मिक प्रतिमाधारी व्रती असू देत, पण आपल्यापेक्षा पावसाळी जास्त खाऊन अनुभव घेतलेल्या 4 लोकांचं मान्यता संघामध्ये असली पाहिजे. आपल्या संगतीत अशा लोकांच्या संगतीत आपण राहिलं पाहिजे. सगळ्यात मीच लई शहाणा आहे म्हणले ना, कधी ना कधी त्याचा घात होतो. मगाशी जी चर्चा चालली होती मुलाचरमध्ये, एक महाराज कुठं जरी गेलं तरी आहारात दोष, श्रावकांना शिव्या, मस्करी, सगळं. म्हणजे असं काय ते स्वतः शांत जगायचं नाही आणि कुणाला शांत जगून द्यायचं नाही, अशा भूमिकेतच. माझ्यापाशी तर श्रवण बेळगोळमध्ये आले, प्रॉपर्टी देत नाहीत काय, प्रॉपर्टी. तसं मला हे माझं मुनिपद सोडायचं आहे, निर्दोष मला पालन करता होईना, आणि मुनिपद कुणाला तर द्यायचं आहे आणि मग मला घराकडे जायचं आहे. चेष्टा नाही करत मी, शास्त्र आहे पुढं माझ्या. काय पाहुणा बरोबर आहे की नाही? हां बरोबर आहे म्हटलं. त्यांच्या आहेत साक्षीदार, आहे की नाही साक्षीदार? मला येऊन असं वैताग ना, अरे मी म्हटलं काय ती पद आहे का काय? लोक आचार्यपद कुणाला दिल्याशिवाय समाधी घेतात नाही. तसं मला ते पद दिल्याशिवाय मी कसं कपडे घालणार? अरे मी म्हटलं असं काही नसतंय. आणि कशाला सोडा लागलाय? घेताना पण एवढं कष्टाने घेतलायचा. त्यावेळी पण मी तुम्हाला सांगत होतो, ते ब्रह्मचारी असताना पण माझ्याकडे एकदा दोनदा आलते. मी म्हटलं एवढं सोपं नसतंय, तुम्ही चंचल आहे, अस्थिर आहे. फार महत्त्वाचा विषय आहे. ते असंच तुमच्यासारखी बुद्धी गावात काय झालं तर हिथं त्रास करून घ्यायचं, तिकडे श्रवण बेळगोळमध्ये काय चाललं तर हिथं त्रास करून घ्यायचं, आणि उगाच क्याल 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 क्याल. म्हणजे काय त्या बोलण्याला ताल नाही, मेळ नाही, काय नाही, काय नाही. एकदा तर उठले म्हणले याचं दोषयुक्त आहार खाण्यापेक्षा जंगलात जाऊन समाधी घेतलेलीच बरी. ठीक आहे म्हटलं मी म्हटलं आता आलाय एवढं सगळं कार्यक्रम त्यांनी करायचं आपल्याला, कसलं महामस्तकाभिषेकचा, जंगलात जाऊन एकदमच सगळं सोडण्यापेक्षा आता जरा प्रॅक्टिस करूया म्हटलं. 1-1, 2-2 दिवस उपास करायला चालू करूया. आम्ही आहे सगळे, तुम्ही काळजी करू नका. आणि एकदा तिथं विकल झाल्यावर 1-2 दिवस उपवास झालं. 3ऱ्या दिवशी सकाळी 8ला कमंडल घेऊन तयारच. मग मी त्यावेळेला बहुतेक तिथं सगळ्यांच्या जरा
सिनियर माझ्याकडे सगळं होतं. मग मी पण त्या दिवशी मुद्दाम जरा उशीर करायला लागलो. आरला उठायचं, ए आप्पा येळा लाव जल्दी, याळा ए चंदाबाबा निघ तिळती ती नेल येळा. काय उठ, मी म्हटलं अजून माझं काम आहे. मग त्यांचा आहार करवला व्यवस्थित आणि खोलीत घेऊन सांगितलं, बाबा 2 दिवस आहार झाला नाही तर तिसऱ्या दिवशी काय असेल ते खातो म्हणा लागला. लोक जेवढं शक्य आहे तेवढं निर्दोष द्यायचा प्रयत्न करतात. नकळत सामान्य दोष घडत असतात. तुम्ही समाधी जंगलात घेऊन चालला होता, माणसात राहून तुम्हाला 2 उपवास जमलं नाहीत, जंगलात जाऊन काय समाधी घेणार आहे तुम्ही? असं रागानं डोक्यात घेऊ नका. हे धर्मध्यान आनंद करण्यासाठी व्रत आहे आणि दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी. पण अजून पण त्यांच्या प्रवृत्तीत काही बदल झालेला नाही. म्हणून एवढं सोपं नाही की मिळाले त्याचा फायदा आनंद कसं करायला पाहिजे ते आपलं आपण करायला पाहिजे. नवीन ध्येय व्रत धर्म रहित और धारण करेगा. नवीन शरीर मिळाल्यावर आता स्वर्गात जाणार, तिथं व्रत रहितच शरीराचं मला धारण करायला पाहिजे. परंतु अनंत ध्येय धारण करावने का बीज जो कारमान ध्येय कर्ममय है, ताकि मिथ्यात्व संयम कषाय आदि का परिहार करी मारो आहार आदि का त्यागते तो औदारिक हाड मांसमय शरीर मरी नवीन अन्न उपजेगा. आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या शरीराचा नाश करताना भविष्यातील अनंत देहाला धारण करण्याचं बीजरूप जे कारमान शरीर आहे त्याचा आणि मिथ्यात्व आणि असंयम आणि कषायदीचा परिहार करून त्याचा नाश करून मग ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी मरतो, म्हणजे संयम धारण करून या शरीराचा त्याग करतो, त्यावेळेला नवीन शरीरसुद्धा जे उपजणार आहे मिळणार आहे, त्या नवीन शरीराचा उपयोगसुद्धा रत्नत्रयासाठीच होतो भविष्यात. म्हणून यातैक अष्टकर्ममय कारमान ध्येय मरेगा तदी जन्म मरणवत छुटेगा. म्हणून अष्टकर्म सहित कारमान शरीराचं जे मरण ज्या वेळेला होईल ते ज्या वेळेला लूज पडेल त्यावेळेलाच वास्तविक जन्म आणि मरण्याचा फेरा सुटणार आहे. याते म्हणून कर्ममय देह के मारने को इस मनुष्य शरीर को त्याग व्रत संयमी दृढ़ता धारण करी आत्मा का कल्याण करो. आणि म्हणून या ठिकाणी त्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी धर्म ह्या मनुष्य शरीराचा उपयोग व्रत संयम दृढतापूर्वक धारण करून मग या शेवटला शरीराचा त्याग करून आत्म्याचा कल्याण करून घेतलं पाहिजे. अर ज धर्म रहता नाही दिखे तब ममत्व छाड़ी अवश्य विनशिक देह को त्यागने में ममता नाही धरना. आणि ज्या वेळेला धर्मच करण्यासाठी मी सक्षम नाही असं ज्यावेळी लक्षात येतं त्यावेळेला ह्या विनाशिक शरीराचा त्याग करताना त्याच्यावर ममत्वभाव ठेवण्याची काही गरज नाही असं आचार्य भगवंतांनी इथं सांगितलं, म्हणजे ग्रंथकारांनी सांगितलं. आता इथं आम्ही त्या पद्धतीनं विचार करायला पाहिजे. पुढे गेलो वाटतं. सुखी रहे सब जीव जगत में कोई कभी न घबरावे वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा सबसे क्षमा.